सर्व लाडक्या बहिणींची मकर संक्रांती गोड. तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीला जे की 4,500 रुपये तिन्ही हप्ते एकत्र जमा. तर आता याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर आता कोणत्या लाडक्या बहिणींना जे की इथं 4,500 रुपये खात्यामध्ये जमा होईल, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर लाडक्या बहिणींसाठी मकर संक्रांतीला सरकारकडून एक मोठी भेट. तर आता जे की बरेच दिवसांपासून नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता इथं रखडलेला आहे. तर आता तिन्ही हप्ते एकत्रच येणार का? त्याचप्रमाणे तुम्हाला पैसे किती मिळणार आहे? यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते इथं वाटप सुरू. तर यामध्ये तुम्हाला किती मिळणार आहे? 4,500 रुपये. तर सरकारकडून जे काही मोठा निर्णय, तर तिन्ही हप्ते टप्प्याटप्प्याने जे की यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी एकूण टोटल तुम्हाला 4,500 रुपये जे की या महिलांच्या खात्यामध्ये व या जिल्ह्यात वाटप सुरू. आता हे जे पैसे आहेत ते सर्वांनाच खात्यामध्ये एकाच दिवशी येणार नाहीत, तर यामध्ये 1 किंवा 2 दिवस लागू शकते. सर्व जिल्ह्यांमध्ये बँकेमध्ये पैसे इथं येत आहेत, तर लगेच लाडक्या बहिणींनी चेक करा. ही योजना लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे. दर महिन्याला जे की तुम्हाला 1,500 रुपये इथं देण्यात येते. तर नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे ते बरेच महिलांना मिळालेला नाही. डिसेंबरचा हप्तासुद्धा आलेला नाही. तर आता मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांच्या खात्यामध्ये जे की इथं 4,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये आता मिळणार आहे. तर आता कोणाला मिळणार आहे? तर ज्यांचे अर्ज इथं मंजूर आहे. कोणाचे? ज्यांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म इथं मंजूर आहे. त्यानंतर बँक खाते आधारशी लिंक आहे. बँक पासबुक जे की इथं ॲक्टिव्ह आहे. ई-के-वाय-सी पूर्ण केलेले आहेत. तर आता ज्या कोणा महिलांची ई-के-वाय-सी झालेली आहे, तर अशा महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जे की जमा होण्यास सुरुवात. तर आता 2 हप्ते इथं थांबलेले होते. तर आता तिन्ही हप्ते एकत्रच इथं तुम्हाला मिळणार आहे. तर आता यामध्ये समस्या असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे? तर आता ज्यांनी कोणाला नवीन फॉर्म भरायचे असतील किंवा तुमचे पैसे आलेले नसतील, तर तुम्ही अंगणवाडी सेविकेला भेट द्या. कोणाला भेट द्यायची? अंगणवाडी सेविका. पंचायत समितीमध्ये जा किंवा तुम्ही जिथं फॉर्म भरलेला आहे तिथं चेक करा की तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आलेली आहे का? ती त्रुटी तुम्हाला दूर करायची आहे. त्यानंतर इथं तुम्ही जिथं ॲप्लिकेशनहून फॉर्म भरलेला असेल तर ॲप्लिकेशनमध्ये स्टेटस चेक करा. वेबसाईटवरून जर तुम्ही भरलेला असेल तर वेबसाईटवरती चेक करा. सोबत कागदपत्र तुम्हाला इथे ठेवायचे आहे. ज्यांचे कोणाचे पैसे तर बंद झालेले आहेत, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, अर्ज क्रमांक हे तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे द्या. ज्यांचे वडील नाही आहेत, म्हणजे आता ज्यांची के-वाय-सी करायची होती, पतीसुद्धा नाही आणि वडीलसुद्धा नाही, तर अशा महिलांनी आता काय करायचं आहे? तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावावर फॉर्म भरला होता की पतीच्या, त्यांचं तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकेकडे द्यायचं आहे. तर आता पुढील जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे ते पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये सुरळीत इथं मिळणे सुरू होतील. तर आता पैसे आले नाही तर त्याची कारणे काय असू शकते ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम तुमचे जे काही पैसे न येण्याचे कारण म्हणजे तुमचं आधार लिंक नाही, ई-के-वाय-सी अपूर्ण आहे. ज्यांची के-वाय-सी झालेली असेल तर त्यांची पुन्हा के-वाय-सी होणार नाही. त्यानंतर अर्ज पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे ते तुम्हाला इथून चेक करून घ्या. आय-एफ-सी कोड चुकलेला आहे का? डी-बी-टी इनॅक्टिव्ह आहे का? तर एकाच दिवशी जे काही टप्प्याटप्प्याने पैसे इथं जे की या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे. तर लाडकी बहीण योजना जे की इथं टप्प्याटप्प्याने खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. आता यामध्ये जे की बरेच जणांच्या खात्यामध्ये इथं जे काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये इथं जमा होत आहे. तर बरेच महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये, काही जणांच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाची रक्कम, तर काहींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये तिन्ही हप्ते. हा 1 हप्ता आणि इथं 2 हप्ते आणि इथं 3 हप्ते. तर यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर या कोकण विभागामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. त्यानंतर इथे आपलं कोकण विभाग झाल्याच्या नंतर यामध्ये येते आपलं पुणे विभाग. पुणे विभागामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, तर या जिल्ह्यांमध्ये 2,500 रुपये जे की डी-बी-टीच्या माध्यमातून खात्यामध्ये इथं येत आहे. त्यानंतर येते आपलं नाशिक. नाशिकमध्ये सुद्धा यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये इथं आले की नाही. त्यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर. तर यामध्ये येते छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, तर या जिल्ह्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये 1,500 जमा झाले की 3,000 रुपये की तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये, तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे. त्यानंतर इथे आपलं अमरावती विभाग. तर अमरावती विभागामधील जे काही आपले जिल्हे आहे यामध्ये, तर आता अमरावती विभागामधील अमरावती असेल, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि जे काही वाशिम,
तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाडक्या बहीण योजनेचे पैसे जे की मकर संक्रांती दिनानिमित्त जे की वाटपास सुरुवात झालेली आहे. तर सर्व लाडक्या बहिणींची मकर संक्रांती इथे गोड. त्यानंतर इथे आपलं नागपूर विभाग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जे की 4,500 रुपये इथं जमा होत आहे, जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. तर आता कोणाच्या ज्यांचे खाते ॲक्टिव्ह आहे, ज्यांची ई-KYC झालेली आहे, तर तिन्ही हप्ते एकत्रच जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आता इथं जमा होण्यास सुरुवात. तर यामध्ये तुम्हाला 4,500 रुपये जे की तुम्हाला इथं मिळत आहे. सर्व लाडक्या बहिणींना ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्हल आहे, तर तुम्ही इथं चेक करा की पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे. ज्यांचा फॉर्म इथं अप्रूव्हल असेल, काय असेल अप्रूव्हल असेल, तर अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. मागील हप्ते 2 हप्ते इथं रोखलेले आहे. त्यामध्ये नोव्हेंबरचा 1 हप्ता आणि डिसेंबरचा 1 हप्ता 2 हप्ते रोखलेले असेल, तर तुमच्या खात्यामध्ये जे की 3,000 रुपये जमा होतील. नंतरच्या यामध्ये बरेच जणांचं बँक पासबुक आधार लिंक नाही, तर अशांचे जे काही पैसे आहेत तिथं टाईम लागणार आहे. लगेच चेक करा. ज्यांचे DBT ॲक्टिव्ह आहे, तर यामध्ये तुम्ही PFMS पोर्टलवरती सुद्धा जाऊन चेक करू शकता की तुमचे खात्यामध्ये पैसे आले की नाही. आता ज्यांची KYC कंप्लीट आहे, तर अर्धी जर KYC तुमची झालेली असेल, तर फुल KYC तुम्हाला इथं करायची आहे. पूर्ण KYC तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाणार आहे. तर 3 हप्ते कोणाला मिळणार नाहीत. तर यामध्ये सर्वप्रथम 3 हप्ते कोणाला मिळणार नाही. नवीन अर्ज ज्यांनी केलेला आहे, पेंडिंग आहे, रिजेक्ट आहे, आधार लिंक नाही, तर यांचे पैसे इथं थांबणार आहे. जे की त्यानंतर DBT होल्डिंग आहे, म्हणजे थांबवून ठेवलेला IFSC कोड चुकीचा आहे. तर आता यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये 1,500, 3,000 आणि 4500 रुपये जे की जमा होण्यास सुरुवात, जे की आता यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही लगेच तुम्ही तपासा. तर आता सर्व महिलांकरिता मकर संक्रांतीनिमित्त जे की 4,500 रुपये जमा होण्यास सुरुवात.